कोल्हापुरात पावसानं उसंत घेतली असली तरी पूर स्थिती जैसे ते आहे। पंचगंगा नदी अजूनही इशारा पातळीवरून वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग सलग चौथ्या दिवशी बंद आहेत। त्यामुळे पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागते। पंचगंगा नदीसह कुंभी, कासारी, भोगावती या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। या सगळ्याच नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे गंभीर स्थिती आहे। जिल्ह्यातील तब्बल 73 बंधारे पाण्याखाली गेलेत। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पंचगंगेची आत्ताची पाणी पातळी ही 41 फूट 10 इंच इतकी आहे। पंचगंगेची धोका पातळी 43 फूट इतकी असल्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले। पुणे जिल्ह्यातल्या खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं मुठा नदीच्या पातळीत 1000 क्युसेकनं केला जाणारा विसर्ग शनिवारी दुपारपासून तब्बल 13,981 क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आला। त्यामुळे नदीच्या पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे। परिणामी नदी पात्रालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश प्रशासनानं दिलेत। दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहणारी मुठा नदी पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली। पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण 100% भरलंय। धरणातून 15,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येते। धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यानं पाणी साठ्यात मोठी वाढ होते। धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता आहे। नदी दुथडी भरून वाहू लागली। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तसंच संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या। लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात अतिवृष्टी झाली। पावसाचा जोर अद्याप कायम आहे। गेल्या 24 तासात लोणावळा शहरात 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जोरदार पावसामुळे शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। शहरातील बरेच रस्ते पाण्याखाली गेले। लोणावळ्यातून जाणारा एक्सप्रेस हायवे तसंच नॅशनल हायवेही पावसामुळे मंदावलाय। आजूबाजूच्या ग्रामीण परिसरालाही या पावसाचा फटका बसलाय। कामशेतमधील आतील ग्रामीण पट्ट्याला जोडणारा इंद्रायणी नदीचा पूल पाण्याखाली गेलाय। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कमी झालाय। मात्र धरणात पावसामुळे येणाऱ्या पाण्याची आवक 61 क्युसेक असल्यामुळे गेल्या 24 तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 4 फुटानं वाढ झाली। धरणात सध्या 66 टीएमसी पाणीसाठा आहे। दरम्यान कोयना धरणात 85 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्यानं कोयना धरण व्यवस्थापनाने जाहीर केले। गेल्या 8 दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढला असताना दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मात्र पावसाची तूट कायम आहे। नागपूर आणि वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अवघ्या 5% पावसाची नोंद झाली। त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 26% पावसाची नोंद आहे। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या धरणांमध्ये सरासरी 25% पाणीसाठा झाला आहे। अशीच काहीशी अवस्था मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस नाही। ढगाळ वातावरण असून काही भागात रिमझिम पाऊस बरसते, मात्र अजूनही दमदार पाऊस कुठे झाला नाही। महाबळेश्वरचा लिंगमाळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून समजल्या जाणारं महाबळेश्वर सध्या निसर्ग सौंदर्यानं बहरून गेलंय। गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। भारतात चेरापुंजीनंतर 2 नंबरचा पाऊस हा महाबळेश्वरमध्ये पडतो। तर या ठिकाणी असणारा राज्यातील सर्वात मोठा लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी राज्यातूनच नाही तर परराज्यातून देखील पर्यटक गर्दी करतायत आणि पावसाचा आनंद लुटतायत। समुद्र सपाटीपासून 4000 मीटरवरून पडणारा हा पांढरा शुभ्र धबधबा निसर्गाची मुक्त हस्ते उधळण करतोय। महाबलेश्वर का बहुत ही बढ़िया पॉइंट है। आप और जगह पे जाते हो मगर यहाँ पर आके एक बार देखो, द एंजॉयमेंट है, एकदम भुला नहीं सकते ऐसा है। बहुत ही बढ़िया, बहुत एंजॉय किया, मजा आ गया हमको। आय थिंक खूप छान प्लेस आहे। आम्ही पहिल्यांदा एवढी छान सृष्टी इथे अनुभवतोय। सो इट्स लाईक ऑसम प्लेस फॉर अस। थँक्यू महाबळेश्वर। विकेंडला मुंबईत चिंब झाली आहे। पावसाचा आनंद घेण्यासाठी पावलं आपसुकच मुंबईच्या किनाऱ्यांकडे वळत आहेत। मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली। कर्जत तालुक्यातील शिरसेगाव इथे गुरांचा गोठा कोसळून 3 म्हशींचा मृत्यू झालाय तर 1 महिला जखमी झाली। मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली। सकाळी दूध काढण्यासाठी जनार्दन त्यांची पत्नी विमल आणि पुतण्या या गोठ्यात गेले। त्याचवेळी अतिवृष्टीमुळे हा गोठा कोसळला। या दुर्घटनेत दोघं सुखरूप बचावले, मात्र जनार्दन यांच्या पत्नी या गंभीर जखमी झाल्यात। ग्रामस्थांनी या महिलेला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं। या दुर्घटनेत 3 म्हशींचा अंत झालाय। जेसीबीच्या साहाय्यानं या मृत म्हशींना बाहेर काढण्यात आलं। या दुर्घटनेत 2 मोटरसायकल आणि जुन्या कारचंही नुकसान झालं। जायकवाडी पाणी प्रश्नी सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे। 18 ऑगस्ट रोजी ही सुनावणी होईल।
कोपरगाव साखर कारखान्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली होती. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी ही याचिका दाखल केली. मेंढीगिरी समितीमुळे न्यायिक पाणी वाटप होऊ शकत नाही हेच आम्ही कोर्टाला दाखवून देणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलंय. मेंढीगिरी समितीचा अहवाल रद्द करून मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर आणि रत्नागिरी राज्यमार्गावर असणारा शिवाजी पूल सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं बंद केला आहे. 1877 हा पूल बांधण्यात आला होता. या पुलाची मुदत 100 वर्षांची होती. तरीही या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. कोकणातील सावित्री नदीच्या पुलासारखी दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून आता या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसलेंवर कारवाई होणारच अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून साताऱ्यात त्यांच्यावर काल रात्री कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती केसरकर यांनी दिली. पोलीस योग्य वेळी कारवाई करतीलच असं सांगत गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांची पाठराखण केली. उदयनराजे यांच्या आवाजाचा नमुना पोलिसांना घ्यायचा आहे, तो ते कधी घेऊ शकतात असे त्यांनी म्हटलंय. खंडणी आणि मारहाण प्रकरणी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयानं उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर ते बरेच दिवस अज्ञातवासात होते. शुक्रवारी ते अचानक साताऱ्यामध्ये दाखल झाले. मात्र त्यावेळी त्यांना अटक न झाल्यानं पोलिसांवर सवाल उपस्थित करण्यात येत होते. ही जी केस आहे या केसच्या संदर्भात चार्जशीट फाईल ऑलरेडी झालेली आहे. सर्व प्रमुख आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उदयनराजेंची जी पोलिसांना गरज आहे ते त्यांचं व्हॉईस सॅम्पल घेण्यासाठी आवश्यकाचं आहे. त्याप्रमाणे लवकरच पोलीस त्या संदर्भातली आवश्यक ती कारवाई करतील, त्यांना कोर्टाच्या समोर हजरसुद्धा करतील. धुळ्यातील बहुचर्चित गुंड गुड्ड्याच्या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी असे आरोपीचं नाव आहे. त्याला आज पहाटे पुणे जिल्ह्यातील कामशेतमधून अटक केली. कट्टीच्या अटकेनंतर गुड्ड्याच्या खुनाचा कट आणि त्यामागचं कारण उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याची अटक लांबवण्यासाठी धुळे शहरात अफवा पसरवण्यात आल्या होत्या. नाशिकमधील खून खंडणीसह अनेक गुन्ह्यातील मास्टरमाइंड व्यंकटेश मोरे या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी आज धिंड काढली. तो ज्या भागात दहशत माजवायचा त्याच रविवार कारंजा आणि अशोकस्तंभ भागात पोलिसांनी व्यंकटेश मोरेला बेड्या घालून फिरवलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत चौकशी समितीसमोर हजर झाले. यावेळी सदाभाऊ खोत यांनी नेतृत्वाशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. त्याचबरोबर त्यांना कोणता निर्णय घ्यायचा आहे तो तत्काळ घ्यावा, त्यानंतर माझी भूमिका ठरवेन असं त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे सदाभाऊंच्या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार चौकशी समितीला नाही. समिती आपला अहवाल देईल, त्यावर पक्षाच्या कार्यकारिणीत निर्णय घेतला जाईल असं समितीच्या सदस्यांनी स्पष्ट केले. चळवळीतल्या एखाद्या ज्येष्ठ सहकार्याच्या बाबतीमध्ये चौकशी समिती नेमण्याचं काम आदरणीय शरद जोशींनी कधी केलं नव्हतं. त्याला जवळ बोलवून घेतला असेल, त्याचा प्रश्न जाणून घेतला असेल, तो सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु त्याला कधी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं नाही. मी 30 वर्षामधल्या चळवळीतला सदाभाऊ, 30 वर्षात जर जी माणसं माझी चौकशी त्यांची पूर्ण होऊ शकली नाही असेल तर ती माणसं चौकशी समितीतून सदाभाऊला काय ओळखणार आहे? त्यांनी काय भूमिका घ्यावी हे आम्ही सगळे लोकशाहीवादी असल्यामुळं त्यांनी त्या घेतलेल्या भूमिकेला तुम्ही अमुकच भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरू शकत नाही. तुम्हाला तुमची भूमिका कोणती घेण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रश्न एवढाच आहे की ज्याच्यासाठी आपण हयात घालवली तर त्या विचाराला किंवा ते संघटन किंवा ते उद्दिष्ट साध्य होण्याच्या लोकांच्या भावनेला तडा जाऊ नये याची काळजी घेऊन भूमिका घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही करत होतो. आणि ती विनंती करून शेवटी त्यांनी हीच भूमिका लावून धरली की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा निर्णय काय करायचा तो सांगा. सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी खासदार, माजी मंत्री पद्मभूषण शिवाजीराव गिरधर पाटील यांचं निधन झालं. मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील होते. त्यांचं संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झालं होतं. त्या काळात त्यांनी तुरुंगवासी भोगला होता. स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहानं ते काँग्रेसमध्ये गेले.
पाचगणी येथील दांडेगर या गावाची जमीन खोटी कागदपत्र तयार करून ताब्यात घेतली, दमदाटी करून ही जमीन बळकावली असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलाय। या घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी दांडेगर ग्रामस्थांनी पाचगणीमध्ये निषेध मोर्चा काढला होता। पाचगणी घाटातील थापा म्हणून हिल स्टेशनचा प्रसिद्ध असा हॅरिसन पॉइंट आहे। हे ठिकाण गाव दांडेगर गावचं मालकीचं गायरान मिळकत असताना सुहास वाकडे या व्यक्तीने खोटे फेरफार करून ही जमीन बळकावली असल्याचा आणि ही जागा अशोक गायकवाड यांना भाडेपट्ट्यावर दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। मुंबईत चेंबूर भागात नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचननाथ या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। रस्त्यावरून जात असताना कांचननाथ यांच्या अंगावर नारळाचं झाड कोसळलं होतं। चेंबूरच्या स्वस्तिक पार्कमध्ये ही दुर्घटना घडली होती। कांचननाथ योगा क्लास आटपून चंद्रोदय सोसायटी समोरून जात असताना सोसायटीतलं नारळाचं झाड अचानक त्यांच्या अंगावर कोसळलं। काही काळ त्या झाडाखाली दाबल्या, मात्र काही लोकांनी त्यांची सुटका केली आणि खासगी रुग्णालयात त्यांना भरती केलं। कांचन बेशुद्ध होत्या, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मंजुळा शेट्टे मारहाण आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी मृत महिला कैदी मंजुळा शेट्टेचा भाऊ अनंत शेट्टे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली। मुंबई क्राईम ब्रांच तपास योग्य दिशेने करत नसून जेल प्रशासनाच्या महिला अधीक्षक मनीषा पोखरकर आणि इतर 5 महिला जेल पोलिसांना मुंबई क्राईम ब्रांच पाठीशी घालत असल्याचा आरोप अनंत शेट्टे यांनी त्यांच्या याचिकेत केला आहे। नांदेड जिल्ह्यातील बिलोली बोधन महामार्गावर स्कॉर्पिओ आणि स्कोडा गाडीला भीषण अपघात झाला। अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला। सिंगापूर दौरा आटपून नांदेडचे व्यापारी हैदराबाद विमानतळावरून कारनं नांदेडला निघाले होते। बिलोली शहराजवळ असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार बिलोलीहून हैदराबादकडे निघालेल्या स्कॉर्पिओवर जाऊन धडकली। या अपघातात कार चालक राजपाल ठक्कर आणि सुदर्शन पाटील, स्कॉर्पिओमधील मुन्ना पोबाडे आणि ज्ञानेश्वर गुडमे गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर नांदेडमध्ये उपचार सुरू आहेत। नाशिक जिल्हा रुग्णालयातून डासांची उत्पत्ती होत असल्यानं महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागानं जिल्हा रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे। ज्या रुग्णालयात रुग्ण बरे होण्यासाठी जातात त्याच रुग्णालयाच्या आवारात डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले। नुकत्याच नाशिक जिल्हा रुग्णालयाला स्वच्छता आणि दर्जेदार रुग्णसेवेसाठी जिल्हा रुग्णालयाला कायाकल्प उपक्रमांतर्गत 50 लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं। त्यामुळे सर्वत्र जिल्हा रुग्णालयाचं कौतुक होत होतं, मात्र त्याच रुग्णालयात डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीचं केंद्र असल्यानं आश्चर्य व्यक्त होतं। कोकण रेल्वेला रायगड जिल्ह्यात मोजकेच थांबे आहेत, त्यामुळे कोकणात किंवा दक्षिण भारतात जाणाऱ्या रायगडमधील प्रवाशांना या रेल्वे मार्गाचा काहीच फायदा होत नाही। या मार्गावर पेण हे मध्यवर्ती स्थानक आहे, त्यामुळे या स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी पेण रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं पेण रेल्वे स्थानकावर मोर्चा काढण्यात आला। पाऊस असूनही शेकडो महिला पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते। यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतलेली सहविचार सभा वादळी ठरली। शिक्षकांच्या समस्यांचं निराकरण व्हावं म्हणून अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रणजित पाटलांनी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षकांची सहविचार सभा घेतली। मात्र शिक्षकांनी असंख्य प्रश्नांची सरबत्ती केल्यानं मंत्री गोंधळून गेले। शिक्षकांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांची उत्तरही समाधानकारक नव्हती, त्यामुळे तब्बल 5 तास गोंगाटातच ही सभा चालली। कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपली तयारी केली नव्हती आणि तयारी नसताना घेतलेली ही सभा एक त्यांच्या मार्फत ज्या संघटना चालवल्या जातात त्यांना इस्टॅब्लिश करण्यासाठी हा एक फार्स होता। याच्यामधून आजच्या सभेमधून शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात कुठलाही अर्थ न निघता ती घेतलेलं वेळ काढूपणा केलेली एक सभा होती असं मला निश्चित सांगता येईल। गुजरातमध्ये पावसाचा कहर सुरू आहे। गुजरातमधील मोरबी, सुरेंद्रनगर आणि राजकोट जिल्ह्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसाने एकाचा बळी घेतलाय। गेल्या 24 तासात सुरेंद्रनगरमधील चोटीला इथं 450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मोरबी जिल्ह्यातील टंकारा इथं 340 मिलीमीटर तर राजकोटमध्ये 400 मिलीमीटर पाऊस पडला। पावसाचा जोर जास्त असल्यानं नदीकाठी आणि धरणांच्या जवळ राहणाऱ्या शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। राजकोटमध्ये निवासी भागातही पाणी साचल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आदेश प्रशासनाने दिले। तसंच टंकारा आणि चोटीला भागात एनडीआरएफच्या पथकांना तैनात करण्यात आले। पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले। नियंत्रण रेषेजवळ असलेल्या नौगाम, केरन आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आलाय। राजौरी भागातील सुंदरबनीमध्ये शुक्रवारी रात्री पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झालाय। जयद्रथ सिंह असे या शहीद जवानाचं नाव आहे। दरम्यान भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। नौगाम सेक्टरमध्ये गेल्या 24 तासात पाकिस्तानकडून तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं।
गोव्यातल्या एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी विजय मिळवला. त्यांनी विद्यमान राज्यसभा सदस्य तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा 6 मतांनी पराभव केला. निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं. हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असल्याचं नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर यांनी सांगितलं. महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या भारतीय टीमला BCCIनं बक्षिसाची घोषणा केली. BCCI टीममधील प्रत्येक क्रिकेटपटूला 50 लाख रुपये देणार आहे, तर सपोर्ट स्टाफला 25 लाख रुपये देण्यात येतील. मिथाली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय टीमनं फायनलमध्ये पोहोचण्याचा कारनामा केला आहे. फायनलमध्ये भारताचा मुकाबला यजमान इंग्लंडशी होईल. या मॅचपूर्वी BCCIनं जाहीर केलेल्या या बक्षिसामुळे महिला टीमचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.